ठिकाणी कृतिका हिच्या वाढदिवसानिमित्त नक्कीच एक छोटाखानी कार्यक्रम आपण बघतो या ठिकाणी पार केलेला आहे. 30 मिनिटाची वेळ आहे बरं का, फक्त एका सत्रासाठी फक्त 30 मिनिटाचा. हा दोन्ही हा 12th मॅन आलेले. तीस मिनिटाचा उद्या पहिला चेंडू पाडल्या बरोबर. हा आणि पॅनल्टी लक्षात ठेवायची आहे, फायनल आहे म्हणून पॅनल्टी मिळणार नाही, हा गैरसमज मनातून दूर करायचा आहे. पॅनल्टी दिली जाईल. तर या दरम्यान नेवासा पोलीस स्टेशन या ठिकाणी कार्यरत असलेले कॉन्स्टेबल खंडाळे दादा आणि मच्छू दादा यांचं देखील या ठिकाणी शुभ आगमने साहेबांचं देखील या ठिकाणी स्वागत आहे. आणि आपण जातोय मैदानाच्या आतमध्ये. मेगा फायनल एकदा दोन्ही संघांसाठी जोरदार टाळ्या. अगदी सुरेख खेळाचं प्रदर्शन करीत असताना आपण बघतोय या संघाने अंतिम सामन्यामध्ये प्रवेश केलेला आहे. लेट्स प्ले. मेगा फायनल इज ऑन. पहिला चेंडू आहे. पहिल्या चेंडूवर जागा बनवल्या गेलेली आहे. मिड विकेटकडे फटका खेळलेला श्री गणेशा या ठिकाणी मेगा फायनलचा होतोय. अगदी श्री गणेशा मोठा होतोय. चेंडू अगदी या ठिकाणी बघतोय अनेक मान्यवर आहेत मित्रांनो. अगदी जाता जाता त्यांचे उपकार त्यांचे आभार नक्की या ठिकाणी मानणं गरजेचं असणार आहे. मैदानाच्या आतमध्ये मात्र आशिष शिवाळे पुन्हा एकदा आपण बघू शकता ज्यानं आक्रमकता या ठिकाणी नक्की दाखवली. पहिल्या चेंडूवर क्षेत्ररक्षकाच्या मदतीनंतर पहिला चौकार मात्र आला गेला. तर गोलंदाजी माध्यमामध्ये आमीन भाई आपण मैदानाच्या आतमध्ये बघू शकता. आणि नॉन स्ट्राईक एंडवर शुभम शिंदे ही जोडी मेगा फायनलसाठी मैदानाच्या आतमध्ये असेल. ती जी गाडी आहे 2 मिनिटं थांबा अमीन भाई. पतंजली कॉर्नरची जे वाहन आहे उभं त्या ठिकाणी ते हा धन्यवाद धन्यवाद आपलं स्वागत आहे भाऊ. बघूया नो बॉलची घोषणा आपण बघू शकता मैदानाच्या आतून आपल्यापर्यंत आलेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये आणि आपल्या घरात सुरक्षित मात्र आपण बघतोय आशिष शिवाळे. नो बॉलची घोषणा आहे. अर्थात त्यानंतर एक मोठी संधी बघा या मोठ्या सामन्यामध्ये आणि यानंतर कोणत्याही प्रकारची संधी नाही आहे मित्रांनो. हा अंतिम सामना आहे. आजच्या चुका उद्या दुरुस्त करता येणार नाही. या चुका तुम्हाला दुरुस्त करण्यासाठी 1 वर्ष वाट बघावी लागेल. 2026 मध्ये तुम्हाला पुन्हा भाग घ्यावा लागेल. जाऊया फ्रीडचा चेंडू अलोंग द कार्पेट नक्की खेळला गेला आहे. अक्षय काळे चेंडूच्या मागावा रिले पद्धतीने आपण बघू शकता. यावेळेस कमालीचं क्षेत्ररक्षण आणि त्यानंतर पुन्हा एकदा 2 धावा पूर्ण होत आहेत. 2 धावेने धावफलकावर 19 धावा पूर्ण होताना बघू माफ करा 9 धावा आपण बघतोय पूर्ण झालेल्या आहेत. तर षटक क्रमांक 1 मैदानाच्या आतमध्ये मेगा फायनलचा थरार खऱ्या अर्थानं सुरू झालेला आहे. पुढचा चेंडू आहे. दूरवर मारण्याचा प्रयत्न दूरवर मात्र राहिला यावेळेस फलंदाज. चेंडू बॅटवर आला नाही. मैदानाच्या आतमध्ये मात्र चेंडू डॉट आहे. तर डॉटकडे नक्की चेंडू जाणार आहे कारण या ठिकाणी अमीन भाई यांच्याकडे मोठा अनुभव आहे.
या संघातील 3 मोठे खेळाडू आहे बघा. आमीन भैया, अक्षय जराडे आणि सौरभ वायकर. आणि या 3 खेळाडूंव्यतिरिक्त सर्व जवान खेळाडू आहे. अगदी समोर आलेला चेंडूला पाठवून दिलंय. तर पंचांचा निर्णय अजून आलेला नाहीये, तो मात्र बघावा लागेल. या ठिकाणी भुवर सर मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये, तर तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाते. निर्णय तोपर्यंत नक्कीच येणार आहे. सर्वप्रथम आभार मानले जातील संपूर्ण आयोजक कमिटीचे. गेली 2 महिन्यापासून त्यांनी या ठिकाणी परिश्रम घेतले आणि त्यांच्या घामाची किंमत आज आपण या ठिकाणी बघत आहोत. एक 2 मिनिटं थांबायचं, अजून तो निर्णय खुलासा झालेला नाही. चौकार की षटकार दिलाय का? ठीक आहे ठीक आहे, चला. चौकार मात्र आला आणि त्यानंतर 14 धावा सुद्धा लवकर पूर्ण झाल्या. तर या ठिकाणी शिवभक्त प्रतिष्ठानचे अध्यक्ष खास पुण्याहून या ठिकाणी येत आहेत. आदरणीय पैलवान अनिकेत भाऊ घुले यांचं देखील अगदी थोड्या वेळामध्ये मुख्य व्यासपीठावर आगमन मात्र होणार आहे. तर साहेबांचं अगदी या ठिकाणी भव्य दिव्य हार्दिक स्वागत आहे. पुन्हा एकदा वाईडचा रिव्ह्यू आलाय फलंदाजी करणाऱ्या पक्षाकडून. तर अगदी सुरुवातीला जर बघितलं तर या मोठ्या सामन्यामध्ये सुद्धा आपण चुका होताना बघतोय. या चुका टाळाव्या लागतील, कारण या अगोदर मी आपल्याला सांगितलंय आजच्या चुका उद्या दुरुस्त होणार नाही. या चुका दुरुस्त होण्यासाठी तुम्हाला 2026 ची वाट बघावी लागेल. फेअर डिलिव्हरी, चेंडू योग्य आहे. हा चेंडू मात्र मैदानाच्या आतमध्ये डॉट आहे. या चुका टाळाव्या लागतील. आशिष शिवळे ज्यानं खऱ्या अर्थाने या संपूर्ण स्पर्धेमध्ये सातत्य दाखवलं फलंदाजीचं. बॅटिंग टीमचा रिव्ह्यू या ठिकाणी संपलेला आहे. यानंतर बॅटिंग टीमला या पहिल्या सत्रामध्ये रिव्ह्यू घेता येणार नाही. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. मंगेश मुसमाडे आपण बघू शकता. या स्पर्धेच्या निमित्तानं जर बघितलं तर आता त्याच्याकडे अनुभव नाही आहे असं म्हणता येणार नाही, कारण या स्पर्धेमध्ये या गोलंदाजानं कमाल केली. या स्पर्धेचा मोठा अनुभव त्याला आलाय. यावेळेस कट केला आहे आपण बघू शकता. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक मात्र आहे, धाव मिळणार नाही. शॉर्ट पॉईंटवर अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी साहिल सय्यद यांच्या माध्यमामध्ये. धावफलक मात्र स्थिर 14 धावा आहेत. मंगेश मुसमाडे ज्यानं स्विचचा प्रयत्न होता, यावेळेस बॅकअप वेळेवर आलेला आहे. तर मैदानाच्या आतमध्ये बाईचा इशारा सुद्धा येतोय आपल्यापर्यंत. आदरणीय मच्छू शेठ गायकवाड यांचं देखील या ठिकाणी शुभागमन आहे. गायकवाड साहेब आपलं देखील आमच्या सर्वांच्या वतीनं मनस्वी हार्दिक स्वागत. धावफलकावर एकेरीने होणारी वाढ या ठिकाणी स्कोर कार्डवर 15 धावा आपण बघतोय. प्रत्येक चेंडूला आणि प्रत्येक धावेला महत्त्व आहे. अर्थात प्रत्येक सामन्यामध्ये एक गोष्ट आहेच आहे, परंतु हा सामना लाख मोलाचा आहे, कारण हा सामना जो जिंकणार आहे तो लखपती होणार आहे. याही वेळेस कुटप्याचा चेंडू बॅकफुटवर आले, जागा बनवली आणि यावेळेस चेंडूला मात्र जागा दाखवली जाते. स्क्वेअर लेग, सीमा रेषा पार, डीपीएलचा दमदार चौकार. तर हा अगदी आयोजकांच्या वतीने एक महत्त्वाची सूचना आलेली आहे. या ठिकाणी शेवटची 15 मिनिटं ठेवलेली आहे.
त्यानंतर तिकीट विक्री बंद केली जाणार आहे, याची नोंद घ्यायची आहे. शेवटची 15 मिनिटं आहेत. अगदी यावेळेस ड्राईव्ह मात्र आला आणि चेंडू आपण बघतोय लॉंग ऑनच्या दिशेने ट्रॅव्हल करतोय. त्या ठिकाणी अडथळा आहे. क्षेत्ररक्षक मात्र आपण बघू शकता अक्षय काळे यांच्या माध्यमामध्ये चेंडू रोखला गेला. तर धावफलक 1ने पुढे जाताना सुद्धा आपण बघतोय 20 धावा धावफलकावर. षटक क्रमांक 2 मेगा फायनलचा थरार. अभी नाही तो कभी नाही असा हा सामना आहे. आजच करायचं. यावेळेस टायमिंग चांगला आहे अगदी आणि त्या ठिकाणी मात्र झेल सुटलेला आहे. आशिष जिवाळे यांचा झेल सुटलेला आपण सर्व बघू शकता, ज्यानं या स्पर्धेमध्ये सातत्यपूर्ण धावा बनवलेल्या आहे. एक मोठ्या फलंदाजाला खऱ्या अर्थानं आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये मात्र जीवदान दिलं गेलं. या मोठ्या सामन्यातील मोठी चुकी येणाऱ्या काळामध्ये काय दाखवेल हे मात्र आपण नक्कीच येणाऱ्या वेळेमध्ये मात्र बघणार आहोत. मंगेश मुसमाडे अतिशय चांगली गोलंदाजी नक्कीच. पुढचा चेंडू आहे यावेळेस ड्राईव्ह लाईनवर अगदी कमालीचा झेल या ठिकाणी पकडलाय. हा डीजे धन्यवाद. साहिल सय्यद यांनी पकडलेला हा झेल आणि पहिल्या विकेटचा पतन. मैदानाच्या आतमध्ये शुभम शिंदे मात्र परतलेला आहे आणि त्यानंतर आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये येत आहेत अगदी अक्षय रोकडे अर्थात बालू. टॉस होण्या अगोदर त्यांच्याही नावाची नक्की चर्चा झाली. या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं आपण बघितलं अक्षय रोकडे यांनी त्यांच्या फलंदाजीची जादू मात्र दाखवली आणि मोठ्या स्पर्धेमध्ये त्यांची जादू आपल्याला बघायला मिळाली. 1 बाद 21 धावा धावफलकावर आहे. तर षटक क्रमांक 2 या ठिकाणी मात्र संपलेलं आपण बघू शकता. 1-10च्या आसपास आपण बघतोय सरासरी राखल्या गेली आणि 10च्या आसपास धावा बनवल्या. तर किशोर मिसाळ गोलंदाजी मार्कवर आहेत आणि पुन्हा एकदा मला तेच म्हणावंसं वाटतं बघा, कारण हे सर्व तरुण गोलंदाज आहे. या सर्वांमध्ये फक्त अमीन भाई आणि अक्षय जराड हे गोलंदाज न जास्त अनुभवी आहे. परंतु या ठिकाणी आपण बघतोय मंगेश मुसमाडे आणि किशोर मिसाळ असतील, साहिल सय्यद असतील, बघूया. उजव्या इष्टेच्या बाहेर उंची जास्त होती, जागा मिळाली, कट केलाय, परंतु मंगेश मुसमाडे आपण बघू शकता त्या ठिकाणी तैनात मात्र आहे. डी पॉइंटवर या चेंडूला रोखलं गेलं. नमस्कार, अजय डोहाळे यांचं देखील या ठिकाणी हार्दिक स्वागत. 22 धावा धावफलकावर. तर मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक 3 किशोर मिसाळ, अक्षय रोकडे, स्विंग अँड द मिस आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये. डॉट चेंडू मात्र आहे. अतिशय चांगलं आयोजन, दमदार नियोजन आणि खऱ्या अर्थानं जो शब्द या ठिकाणी आयोजकांनी दिला तो शब्द पाळला. अगदी या ठिकाणी 6 पारितोषिकं दिले आणि पुन्हा एकदा नेवाशा तालुक्याला संपूर्ण आयोजक कमिटीनं एक हाय क्वालिटी आयोजन काय असतं हे मात्र खऱ्या अर्थानं दाखवलेलं आहे. पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये मात्र डॉट नाही. यावेळेस वाईटची घोषणा आहे बघा मैदानाच्या आतून आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते. तर अवांतरच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. या ठिकाणी 23 धावा 23 रन्स ऑन बोर्ड. षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये प्रगतीवर. एक तरुण होतकरू गोलंदाज किशोर मिसाळ
गोलंदाजीची जबाबदारी सांभाळतोय मेगा फायनल मध्ये, हे सुद्धा सांगणं गरजेचं आहे. नाही, आता स्पर्धेतील नो बॉलचा इशारा आहे. इट्स नो बॉल. आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं पुन्हा एकदा फलंदाजासाठी मात्र दिवाळी बोनस आहे. मोठ्या सामन्यामध्ये एक फ्री हिटची संधी मात्र या ठिकाणी मिळाली. तर उघडा डोळे बघा नीट, पुढचा चेंडू आहे फ्री हिट आणि वन बाउंडचा इशारा सुद्धा यावेळेस गोलंदाजाला मात्र दिला गेलाय. अनुभव कमी आहे बघा, जास्त स्पर्धा खेळलेले नाहीये, परंतु डॉक्टर गोरे यांची सुद्धा स्तुती केली जाईल, यांच्यावर विश्वास टाकला त्यांनी. अगदी ताळमेळचा अभाव आणि यावेळेस आशिष शिवाळे यांना परतावा लागणार आहे आणि इट्स अ वाईड बॉल आणि फलंदाज बाद. आता गरज नसताना केलेला अट्टाहास आहे बघा. फ्रीचा चेंडू होता, त्या ठिकाणी आपण बघितलं चेंडू हा अवैध सुद्धा घोषित केला गेला आणि एका धावेचा प्रयत्न या ठिकाणी फसलेला आहे. आणि ही चुकी, कारण या स्पर्धेमध्ये ज्यानं सातत्यपूर्ण फलंदाजी केली तो फलंदाज म्हणजे आशिष शिवाळे यांना परतावा लागलेला आहे. फ्री हिट कंटिन्यू असणार आहे, कारण या ठिकाणी आपण बघू शकता अक्षय रोकडे स्ट्राईक एंडवर आहे, अर्थात त्यांच्यासाठी फ्री हिटचा हा चेंडू आहे. अगदी रोहित पाटील मैदानाच्या आतमध्ये मात्र आले. मागील सामन्यात अगदी सेमीफायनलच्या सामन्यामध्ये त्यांची ती मोठी केळी. त्यांची ती मोठी केळी मेगा फायनल पर्यंत खऱ्या अर्थाने घेऊन आलेली आहे. कमालीच्या वेगात आपण बघतोय यावेळेस फलंदाजाला अगदी बीट केलंय. लेग बायचा इशारा येतोय, एक सिंगल याही वेळेस खर्च होतंय. एक सर्व गुण संपन्न आयोजन, नेवासा तालुक्यातील मानाची स्पर्धा, सन्मानाची स्पर्धा आणि सर्वांना अभिमान वाटेल अशी अभिमानाची स्पर्धा. आणि याचं श्रेय ज्ञान प्रतिष्ठान नेवासा आणि पसायदान स्पोर्ट क्लब नेवासा यांचे सर्व पदाधिकारी गेली 2 महिन्यापासून आपण बघतो या ठिकाणी या स्पर्धेसाठी परिश्रम घेत आहेत. अनेक सामाजिक कार्य, अनेक सांस्कृतिक कार्य, अनेक धार्मिक कार्य या संघटनांनी वेळोवेळी केली आणि क्रीडा विभागातील हा त्यांचा एक मोठा प्रयोग, सर्वात मोठा प्रयोग आणि सर्वात यशस्वी प्रयोग आपण या ठिकाणी बघत आहोत. कमालीचा चेंडू होता, यावेळेस लेट कट करण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटचा मात्र संपर्क नाही. एक डाट चेंडू आपण मैदानाच्या आतमध्ये बघतोय. षटक क्रमांक जर बघितलं तर 3 प्रगतीवर असताना, आणि या षटकाचं पृथक्करण जर विचारलं तर मित्रांनो कभी खुशी कभी गम या पद्धतीने हे षटक पुढे चाललेलं आहे. 4 चेंडू मात्र झाले, काही अवैध चेंडू बघायला मिळाले, परंतु या षटकाचा जर हवाला घेतला तर 4 चेंडूंमध्ये आतापर्यंत फक्त 4 धावा खर्च झालेले आहे. बॅटीची कडा घेतोय चेंडू, पाठलाग मात्र करतायत. यावेळेस अमीनभाई चेंडूचा मागोवा घेत आहे आणि ऐन वेळेस मंगेश मुसमाडे यांचं बॅकअप आपण बघतोय त्या ठिकाणी आलंय. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण, 2 धावांचं रक्षण, 2 धावा मात्र खर्च होत आहेत आणि 2 धाव्यांच्या मदतीने धावफलक देखील पुढे जात आहे. 28 धावा धावफलकावर असणार आहे. आतापर्यंत जर बघितलं तर दोन्ही संघ समसमान बघायला मिळत आहेत. चांगला चेंडू होता. पुन्हा एकदा अगदी आपण एसटी रक्षकाच्या मागे जे फ्लेक्स लावलेले त्या परिसरामध्ये पुन्हा एकदा काही क्रीडा रसिक त्या ठिकाणी बसलेले. मित्रांनो तुम्हाला विनंती असेल, कारण ते फ्लेक्स आहे ना मेन कॅमेरा समोर आहे, मेन कॅमेरा समोर आहे आणि ते सर्व जाहिरातींसाठी आपण ते फ्लेक्स विकेटच्या मागे ठेवलेले. आपल्याला विनंती असेल आपण इतरत्र बसायचं आहे. हा हे खरं आहे, आज कमी जागा आहे, परंतु आज ॲडजस्ट करायचं आहे बघा. 3 षटकानंतर 2 बाद 29 धावा आहेत. टायमर टाकलेला आहे बरं का.
हे लक्षात ठेवायचंय, ज्या क्षणाला या ठिकाणी तुमची मिनिटं पूर्ण होतील, कारण आता 30च मिनिटं दिलेली आहे या सामन्यासाठी. या सामन्यासाठी 32 मिनिटं नाही आहेत. सर्व क्रीडा रसिकांचं या ठिकाणी मनस्वी हार्दिक स्वागत. आणि या सामन्यांचा आनंद घेण्यासाठी आवर्जून उपस्थित असलेल्या माता भगिनींचं देखील या ठिकाणी मनस्वी हार्दिक स्वागत आहे. अतिशय चांगलं आयोजन आपण या ठिकाणी बघितलं आणि आयोजकांच्या पाठीशी उभे असणारे सर्व बक्षीसदाते, त्यामध्ये या स्पर्धेचे प्रथम बक्षीसदाते आदरणीय काकासाहेब शिंदे, पंचगंगा उद्योग समूहाचे सर्व त्यांच्या वतीनं आलेलं प्रथम पारितोषिक 1 लाख रुपये. तर द्वितीय क्रमांकाचे बक्षीसदाते अकोलकर पाटील ट्रेडिंग कंपनीचे सर्व आदरणीय दीपकजी अकोलकर आणि पसायदान कलेक्शनचे मालक आदरणीय किशोरजी भनगे, या दोन्ही मान्यवरांच्या वतीनं संयुक्तरित्या 71,000 रुपयांचं पारितोषिक येतं आहे. त्यांचे देखील आभार. विकास फर्निचर व शेरा गोल चहाचे संचालक आदरणीय कमलेशजी ओस्तवाल यांच्या वतीनं तृतीय क्रमांकाचं पारितोषिक आपल्यापर्यंत येतं आहे 51,000 रुपये. चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक आपल्या सर्वांचे मामा अर्थात संतोष मामा निपुंगे माऊली ट्रेडिंग व परफेक्ट गॅरेजचे मालक 35,000 रुपयांचं पारितोषिक त्यांच्या वतीनं येतं आहे. या स्पर्धेचं 5वं क्रमांकाचं पारितोषिक आपल्याकडे येतं आहे ॲडव्होकेट संजयजी सुखदान साहेबांच्या वतीनं 15,000 रुपये. तर अंतिम आणि सर्वात मोठं पारितोषिक या स्पर्धेचं 6वं इनामदार रेस्टॉरंटचे संचालक ॲडव्होकेट माननीय जावेदभाई इनामदार. तर या सर्व प्रमुख मान्यवरांचे देखील आभार. हे पहा, आता शेवटची 15 मिनिटं आहे बरं का. त्यानंतर आपण लकी ड्रॉची तिकीट विक्री बंद करणार आहोत. ई बाईकचं तिकीट 100 रुपये आणि रोज वितरण केलेले सोडत केलेल्या सर्व पारितोषिकांचं तिकीट 10 रुपये. तर आज शेवटची संधी तुम्हाला तुमचं नशीब चेक करून बघण्याची, आपल्या नशिबाला आव्हान देण्याची ही शेवटची संधी आहे. शेवटची 10 मिनिटं आहे. 10 मिनिटानंतर तिकीट विक्री बंद केली जाईल. षटक क्रमांक 4 पुन्हा एकदा मंगेश मुसमाडे मैदानाच्या आतमध्ये आहेत. तर पहिल्या 2 चेंडूंवर अक्षरशः या ठिकाणी रोहित पाटील यांना बंदिस्त केले, बांधून ठेवले. सुरुवातीचे 2 चेंडू डॉट मात्र मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. तर धावफलक स्थिर आहे 2 बाद 29 धावा. बघूया उजव्या इष्टीच्या बाहेर बॅटीचा स्पर्श, फ्लाइंग स्लिप मध्ये क्षेत्ररक्षक. हा फिकी थोडीशी खराब होती परंतु त्या ठिकाणी अक्षय दराड यांनी क्लिअर केलंय. सिंगल आपण बघू शकता मैदानाच्या आतमध्ये पूर्ण झाली. 30 धावा धावफलकावर. चांगली गोलंदाजी, अगदी सातत्य या तरुण गोलंदाजांनी या ठिकाणी दाखवलं. थोडी नशिबाची सुद्धा साथ मिळाली. आता भाग्य सुद्धा महत्वाचं आहे. परंतु मेगा फायनल मध्ये त्यांचा खेळ आता कसा होणार, लखपती कोण होणार. यावेळेस टॉपेज घेतला गेला, चेंडू हवेत. अक्षय दराड स्वतः चेंडू खाली येत आहेत. पकडला जातोय झेल आणि या ठिकाणी मोठा धक्का, फलंदाज बाद. हा डीजे धन्यवाद, डीजे धन्यवाद, डीजे धन्यवाद. आदरणीय नितीनजी खंडाळे आणि सरपंच आदरणीय सतीशजी गायके, ज्यांच्या वतीने आपल्याला प्रत्येक लकी ड्रॉ साठी या ठिकाणी सायकल सौजन्य लाभलं. दोन्ही मान्यवरांचं या ठिकाणी मनस्वी आभार आणि दोन्ही मान्यवरांचं या ठिकाणी स्वागत. आपण बघू शकता मैदानाच्या आतमध्ये आणि निर्भीड पत्रकार रमेशजी शिंदे साहेब यांचं देखील शुभ आगमन आहे. त्यांचं देखील या ठिकाणी मनस्वी हार्दिक स्वागत. तर बघूया गोलंदाज मात्र सज्ज आहे. बॅटीचा स्पर्श पुन्हा एकदा आणि यावेळेस मात्र नक्कीच खराब कामकाज आणि त्याचे परिणाम
मैदानाच्या आतमध्ये आपण बघू शकता 2 धावा पूर्ण होताना आपल्याला नक्कीच बघायला मिळत आहेत. 2 धावेने धावफलक पुढे जाईल. 32 धावा धावफलकावर आहेत. तर नवीन फलंदाज साहिल परदेशी या ठिकाणी आलेले आहेत. अगदी बिग ब्लास्ट फलंदाज म्हणून ज्यांच्याकडे बघितलं जातं. अतिशय चांगली गोलंदाजी. यावेळेस चेंडूला अगदी पुढे फेकलंय. अगदी बुंद्यात टाकलेला हा चेंडू आणि यावेळेस मात्र धाव मिळणार नाही. चांगल्या चेंडूसह चांगलं इष्टरक्षण आपण अक्षय दराडे यांचं बघतोय आणि या ठिकाणी होते षटक क्रमांक 4 ची समाप्ती. अगदी आपण बघू शकता जॅकपॉट षटकाची घोषणा मैदानाच्या आतमध्ये झाली. तर ते मॅजिक षटक या ठिकाणी आपण बघतोय आपल्या सर्वांना या ठिकाणी बघायला मिळणार आहे. बघूया तर नक्कीच आपण स्क्रीनवर बघू शकता या ठिकाणी थोड्याच वेळात या बाईकची सुद्धा सोडत होणार आहे. जॅकपॉट षटक चालू होण्या अगोदर धावफलकावर 32 धावा. आदरणीय अतुलजी बनकर साहेबांचं या ठिकाणी आगमन आहे. त्यांचं मात्र स्वागत. आणि यावेळेस मैदानाच्या आतमध्ये एक ताकदवर फटका खेळला जातोय आणि थ्रो कमालीचा आला होता बघा. फिकी चांगली होती. तर मैदानाच्या आतमध्ये मात्र 2 धावा आणि 2 धावेनं धावफलक जर बघितलं तर जॅकपॉट षटक आपण बघू शकता. पहिल्या चेंडूवर 2 धावा मात्र आलेल्या आहे. 5 चेंडूंमध्ये 14 धावा बनवायच्या आहे. पुन्हा एकदा बॅटीचा स्पर्श आणि त्या ठिकाणी स्ट्रेट टू द फील्डर. आमीन भाई यांनी पकडलाय झेल आणि फलंदाज यावेळेस रोहित पाटील बाद. तर नवीन बॅटर या ठिकाणी रियाज भाई मात्र मैदानाच्या आतमध्ये येत आहेत आणि थोडीशी कठीण परिस्थिती या ठिकाणी मात्र विघ्नहर्ता ब्लास्टर संघाची झालेली आहे. आतापर्यंत ज्यांनी संघाला तारलं इथपर्यंत आणलंय ते जवळजवळ सर्व फलंदाज आता मंडपाच्या आश्रयाला गेलेले. अक्षय दराड अतिशय सुरेख चेंडू डायरेक्ट हिट बचावलेत. बाईकच्या माध्यमामध्ये एक सिंगल मात्र पूर्ण होते. तर पहिल्या 3 चेंडूंमध्ये 3 धावा या ठिकाणी आपण बघतोय बनवल्या गेल्या. एक विकेट सुद्धा आपण बघितलेली आहे. तर 3 चेंडू शिल्लक आहे. 13 धावांची गरज आहे. 3 चेंडू 13 धावा. जॅकपॉट षटकाबद्दल आपण या ठिकाणी बघतोय बिटवीन द गॅप खेळण्याचा प्रयत्न. कमालीचं क्षेत्ररक्षण सीमेरेषेवर आणि तितकीच चांगली रनिंग बिटवीन द विकेट. एक सर्व गुण संपन्न खेळ मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळाला. पाच धावा या ठिकाणी होत आहेत. 4 चेंडूंमध्ये 5 धावा. 2 चेंडू शिल्लक आहे बघा. आता बिग ब्लास्ट करावा लागणार आहे फलंदाजाला. यावेळेस पुन्हा एकदा बॅक टू द बॉलर खेळलेला फटका आहे आणि डेप लॉंगॉन मध्ये थोडीशी फंबल आणि त्यानंतर नक्कीच 2 धावा. आणि नक्कीच तुम्ही मैदानाच्या आतमध्ये थोडासा राग सुद्धा बघू शकता अक्षय दराडे यांचा. थोडीशी डिळाई थोडासा आळशीपणा आपण त्या क्षेत्ररक्षकाचा त्या ठिकाणी बघितला. तर शेवटचा चेंडू आहे बघा. आतापर्यंत 7 धावा झालेल्या आहेत. म्हणजे आता 16 धावा होणं निश्चित थोडंसं अवघड आहे. परंतु जॅकपॉट षटकामध्ये एक मोठा फटका बघायला मिळतो काय हे मात्र बघावं लागेल.
कॉट बिहाइंडचा अपील आहे. यस, बोटवर आहे फलंदाज मात्र बाद. डीजे डीजे धन्यवाद, डीजे धन्यवाद. आणि पुन्हा एकदा तमाम क्रीडा रसिकांचं हार्दिक 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 स्वागत. अगदी गेली 5 दिवसापासून सर्व क्रीडा रसिकांनी या मैदानाची शोभा वाढवली, आयोजकांच्या परिश्रमाला दाद दिली. त्या सर्व प्रेक्षक मायबापांचं या ठिकाणी मनस्वी हार्दिक स्वागत आहे. षटक क्रमांक 5 आपण बघतो या ठिकाणी संपल्या गेलं. तर धावपळकावर 35 धावा आणि आतापर्यंत जर बघितलं तर 5 फलंदाज खर्च झाले, म्हणजे 5 फलंदाज या ठिकाणी बाद झालेले. बाळासाहेब शेळके यांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन आहे. शेळके साहेबांचं स्वागत असेल. आणि मैदानाच्या आतमध्ये थोडीशी विश्रांती सुद्धा आपण बघू शकता. एक चांगलं आयोजन या ठिकाणी आपण या स्पर्धेच्या निमित्तानं बघितलं. अनेक विभागातून अनेक मान्यवरांनी या स्पर्धेसाठी मदत केली, पारितोषिकं दिली. त्यामध्ये किसान ॲग्रोटेकचे संचालक माननीय श्री तानाजी गायकवाड, माननीय श्री नरेंद्रजी कदम, तसेच बर्जर पेनचे अधिकृत विक्रेते माननीय मनोज भाऊ साखरे, शक्तिमान रोटोवेटर्स वडाळा यांच्या वतीनं आपल्याला टी शर्ट सौजन्य लाभलं आहे. यूट्यूब सौजन्यानं आपल्याला मिळालं हॉटेल बंधू, हॉटेल काळे बंधूचे मालक आदरणीय धनुभाऊ काळे यांच्या वतीनं. तर ट्रॉफी सौजन्य आपल्याला मिळालं हॉटेल सनी पॅलेस फॅमिली गार्डन रेस्टॉरंटचे संचालक आदरणीय ॲडव्होकेट गणेशजी निमसे पाटील यांच्या वतीनं. LED स्टंप सौजन्य आपल्याला मिळालं आहे ओंकार हार्डवेअरचे मालक आदरणीय ओंकार शेठ कुठे पाटील यांच्या वतीनं. तर आपल्याला या संपूर्ण स्पर्धेसाठी चेंडू सौजन्य लाभलंय BR ॲग्रो या एजन्सीचे मालक आदरणीय रितेश भाऊ कराळे यांच्या वतीनं. मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी सौजन्य आपल्याला मिळालं आहे आदरणीय किशोरभाऊ पठाडे, जगदंबा स्पोर्ट्स अँड टी शर्ट प्रिंट कंपनी. त्याचप्रमाणे मॅन ऑफ द सिरीजसाठी ट्रॉफी सौजन्य आपल्याला मिळालं आहे कैलासवासी डॉक्टर आप्पासाहेब गोपीनाथ काळोखे यांच्या स्मरणार्थ काळोखे परिवाराच्या वतीने आलेलं पारितोषिक आहे. शेवटचं षटक मैदानाच्या आतमध्ये ऑन आहे. तर साहिल सय्यद गोलंदाजी मार्कवर मात्र असतील. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. चला, पहिला चेंडू आहे मात्र आखूड टप्प्याचा चेंडू आणि त्यानंतर पूलमध्ये टायमिंग बघायला मिळाला नाही. सिंगल या ठिकाणी पूर्ण करताय संघनायक किशोर गिरी मात्र मैदानाच्या आतमध्ये आले गेले. एक सिंगल मिळाली. इकिरीच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. 36 धावा धावफलकावर 5 गडी बाद असताना मेगा फायनलचा हा थरार मैदानाच्या आतमध्ये. बघूया, फलंदाज मात्र स्ट्राईकवर आहेत. गोलंदाज साहिल. पुन्हा एकदा कमी गतीचा हा चेंडू आहे. यावेळेस मात्र शिस्तबद्ध फुल आपण बघतोय काव कॉर्नरच्या दिशेने जाणारा हा चेंडू. तदनंतर मैदानाच्या आतमध्ये धावबादची संधी याच बोटवर आहे. 6व्या विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये, फलंदाज बाद. डीजे धन्यवाद. तर नक्कीच आपण या ठिकाणी बक्षीसदात्यांचा नामोल्लेख नक्कीच करतो या स्पर्धेच्या निमित्तानं ज्या मान्यवरांनी मदत केली. अगदी या ठिकाणी मॅन ऑफ द सिरीज TV सौजन्य आपल्याला लाभलंय माननीय श्री विशाल भाऊ जायगुडे पाटील. त्याचप्रमाणे उत्कृष्ट बॉलर, उत्कृष्ट बॅट्समन, उत्कृष्ट फिल्डर, उत्कृष्ट इष्टरक्षक हे सर्व ट्रॉफी सौजन्य आपल्याला मिळाले. काल विश्व कंस्ट्रक्शनचे सर्व आदरणीय इंजिनियर श्यामजी डोकळे साहेब यांच्या वतीनं, तर या सर्वांचे देखील मी आभार मानतो. त्याचप्रमाणे नवतरुण होतकरू खेळाडूंसाठी विशेष ट्रॉफीज आपल्याला दिलेले माननीय डॉक्टर मनोज कुमार शिंदे साहेबांच्या वतीनं. त्याचप्रमाणे आपल्याला ही बाईक सौजन्य लाभलेले हापसे बाईक या संस्थेचे मालक आदरणीय ऋषिकेशजी आपशे पाटील यांच्या वतीनं. 37 धावा धावपळकावर आणि त्यानंतर भनाट वेगात चेंडू यष्ट्यांना उद्ध्वस्त करतोय. फर्निचर डिस्ट्रॉय, लाकडांची मोडतोड, फलंदाज बाद.
डीजे धन्यवाद, डीजे धन्यवाद. डीजे ही जी लहान लहान मुलं आहे यांना विनंती आहे, आपण खाली जायचंय. ही जी लहान लहान मुलं आहेत या सर्व लहान मुलांना विनंती, आपण व्यासपीठाच्या खाली यायचंय. सर्व सर्व विनंती असेल, अजूनही मान्यवर येणार आहेत, सहकार्य करायचंय. शेवटचं षटके बघा. शेवटची 5 मिनिटं राहिलेली आहे. अगदी पहिलं सत्र संपल्याबरोबर या ठिकाणी तिकीट विक्री बंद केली जाणार आहे. शेवटची संधी आहे. 7-5 एसटीचीचं अपील मात्र त्या ठिकाणी आपण बघू शकता. तर धाव बादचे प्रयत्न आहे. फलंदाज धाव बाद असणार आहे. आता दोन्ही दिशेनं एसट्या उद्ध्वस्त झालेल्या आहेत. तर पहिले बाद कोण? नॉन स्ट्राईकचा, नॉन स्ट्रायकर त्या ठिकाणी बाद आहे. तर 37 धावा धावपळकावर आहेत आणि या संपूर्ण स्पर्धेसाठी या संपूर्ण मैदानाला नवरीवाणी नटवायचं काम संदीप वीर आणि त्यांचे बंधू विलास वीर आणि त्यांची सर्व टीम जी गेली 8 ते 10 दिवसापासून या ठिकाणी काम करते, तर नक्की याचं श्रेय त्यांना सुद्धा जात आहे. यावेळेस स्क्वेअर लेग कडे आमीन भाई नाही रोखू शकत. बॅट बाउन्स त्यांच्यासाठी, टप्पा पडला, चेंडू सीमारेषा पलीकडे, चौकार. 4 धावेनंतर धावपळकावर 41 धावा, 8 फलंदाज बाद. आणि पुन्हा एकदा आमचे सहकारी गुणलेखक त्यांनी पुन्हा अंदाज लावलेला आहे. स्कोर कमी झालेला आहे, सामना टाईट होणार आहे. कारण ज्या ज्या वेळेस या स्पर्धेमध्ये आपण बघितलं धावा कमी बनवल्या गेलेल्या आहे, तर तो सामना शेवटच्या चेंडूपर्यंत नक्की गेलेला आहे. मैदानाच्या आतमध्ये मेगा फायनलचा पहिल्या सत्रातील शेवटचा चेंडू. सिंगल मात्र पूर्ण करतायत, पंचांची मदत घ्यावी लागेल. बघूया बाईकच्या स्वरूपामध्ये. 42 धावा झालेले आहेत आणि या चषकावर नाव कोरण्यासाठी 43 धावांची गरज. हा डीजे धन्यवाद, डीजे धन्यवाद, डीजे धन्यवाद. काही मान्यवर राहिलेले आहेत, खऱ्या अर्थानं जाता जाता त्यांचा सुद्धा या ठिकाणी नामोल्लेख करणं गरजेचं असणार आहे. अगदी नवोदित खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी या ठिकाणी ट्रॉफी सौजन्य दिलं आहे डॉक्टर मनोज कुमार शिंदे यांनी. ई बाईक आपल्याला सौजन्य मिळालं आहे ऋषिकेशजी आपशे पाटील यांच्या वतीनं. या संपूर्ण स्पर्धेवर आपली भूक शमवण्याचं काम ज्यांनी केलं आहे, आशा बेलचे मालक आदरणीय विजयजी गायकवाड साहेब यांचे देखील मी या ठिकाणी आभार मानतो. त्याचप्रमाणे या स्पर्धेमध्ये आपल्याला पाणी सौजन्य ज्यांच्या वतीनं लाभलं, वकील संघाचे नवनिर्वाचित अध्यक्ष आदरणीय ॲडव्होकेट सुदाम ठुबे साहेब. त्याचप्रमाणे या ठिकाणी ज्यांनी आपल्याला पाणी पुरवलं, सागर अक्वा या संस्थेचे चालक मालक. त्याचप्रमाणे आपल्याला या स्पर्धेसाठी सायकल सौजन्य लाभलंय श्री साई सायकल मार्टचे मालक आदरणीय कैलासजी गायकवाड, एकता सायकलचे मालक आदरणीय सतीशजी गायके साहेब जे या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांचं स्वागत आहे. त्याचप्रमाणे संतोष पुंड अंकल यांच्या वतीनं देखील या स्पर्धेसाठी लकी ड्रॉसाठी सायकल सौजन्य लाभलं, त्यांचे देखील मी या ठिकाणी आभार मानतो. त्याचप्रमाणे या ठिकाणी पैठणी साडी सौजन्य आपल्याला 2 संस्थांच्या वतीनं आलंय. वारसा पैठणीचे मालक आदरणीय राजेंद्र भागवत, त्याचप्रमाणे GA विखोना या संस्थेचे मालक दिनेशजी विखोना. या दोन्हीही मान्यवरांचे आभार. किचन ॲड ब्लेंडर आपल्याला मिळाले जगदंबा इलेक्ट्रिकलचे मालक अनिल भैया शिर्के, त्यांचेही आभार. ज्यांनी आपल्याला या ठिकाणी हे मैदान पुरवलं, या मैदानावर खेळण्याची परवानगी दिली, सुयोग बिल्डर या संस्थेचे मालक आदरणीय शरदजी ठांगे पाटील. आणि या स्पर्धेसाठी विशेष सौजन्य ज्यांच्या वतीनं मिळालं, लोकनेते मारुतीराव घुले पाटील पतसंस्था नेवासा शाखा, माननीय निंदकुमारजी पाटील साहेब,
आत्मदीप हॉस्पिटलचे डॉक्टर आदरणीय अविनाशजी काळे साहेब, नळकांडे बुक्स डेपोचे मालक आदरणीय रोहित शेठ नळकांडे, शिवतीर्थ कंस्ट्रक्शन सालाबतपूर, त्याचप्रमाणे नेवाशात नगरीतील तिकीट विक्री बंद झालेली आहे आणि तिकीट आपले बॉक्स ते इकडे घेऊन या. या ठिकाणी विशेष सहकार्य करणारे सर्व मंडळ, श्रीराम राज्य उत्सव समिती नेवासा, एकता प्रतिष्ठान, आम्ही नेवासकर, नेवासा प्रेस क्लब, शिव नेटवर्क्स, जिओ फायबर नेवासा आणि या व्यतिरिक्त ज्यांचा आम्ही नामोल्लेख करू शकलो नाही, आदरणीय या स्पर्धेचे 5व्या क्रमांकाचे बक्षीसदाते ॲडव्होकेट संजयजी सुखदान साहेब यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झाले. त्यांचं आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं या ठिकाणी आपल्या सर्वांच्या वतीने मनस्वी हार्दिक स्वागत. या ठिकाणी खास नाशिकहून आलेले आदरणीय डॉक्टर योगेश चव्हाण साहेब यांचं देखील मी आपल्या सर्वांच्या वतीने मनस्वी हार्दिक स्वागत करतो. चला सामना चालू करा. सामना पंच थोडीशी घाई करा. आणि आता मी थोडा वेळ थांबतो आणि मी आमंत्रित करेल आमचे सहकारी समालोचक आदरणीय अभिजित राऊत सर. धन्यवाद. All set, ready for the match. Thank you डीजे. जातीत जातीत आणि तुकड्या तुकड्यात विभागली गेली महाराष्ट्राची माती. जातीत जातीत आणि तुकड्या तुकड्यात विभागली गेली महाराष्ट्राची माती. सर्वांना एकवटणारा माझा राजा शिव छत्रपती छत्रपती शिवाजी महाराज यांना विनम्र अभिवादन करतो. आणि समालोचन कक्षामधून द व्हॉइस ऑफ श्रीगोंदा अर्थातच अभिजित राऊत आपल्या सर्वांचं स्वागत करतो मैदानावरती. नेवासा तालुक्यामधील मानाची, सन्मानाची, अभिमानाची आणि प्रतिष्ठेचा असलेला करंडक ज्ञान फाउंडेशन आयोजित ज्ञान प्रीमियर लीग. पहिला बॉल इथे मैदानाच्या आतमध्ये टाकलाय. तिथे अतिशय सुरेख आदरणीय कैलासरावजी गायकवाड साहेब उपस्थित होत आहेत. आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. हर सर जुग जाए वहाँ मंदिर होता है, हर नदी समा जाए वहाँ समिंदर होता है. जीवन के इस कर्म भूमि में जंग तो भरपूर है लेकिन हर जंग जीत जाए वही सिकंदर होता है. पाहायचं इथे आज सिकंदर कोण होणार आहे. दोन टीम मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. बिग बॅटल आहे. धाबा जरी कमी असतील संघर्ष मोठा आहे. यावेळेचा बॉल कव्हर पॉइंट कव्हर मध्ये खेळलेला फटका आहे. क्षेत्ररक्षकांची थोडीशी तारांबळ देखील बघायला मिळते. खरं तर धावा कमी जरी असतील ना लढण्यासाठी पुरेसे आहेत. तुम्ही 1983चा वर्ल्ड कप आठवा. कपिल देव सरांकडे 183 धावा होत्या. त्यांनी सांगितलं की लढण्यासाठी पुरेशी धावसंख्या आहे. संघर्ष करता येऊ शकतो. संघर्ष मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळेल. यावेळेचा बॉल पाहायचंय तिथे मैदानाच्या आतमध्ये. अतिरिक्त धाव तिथे भाऊ खाऊन जाईल. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. स्पर्धेच्या निमित्ताने खास करून पुणे वाघोली परिसरामधून उपस्थित होत आहेत शौर्य इव्हेंटचे सर्वा अतुलजी बनकर साहेब, ज्यांच्या माध्यमातून पुणे परिसरामध्ये अनेक स्पर्धांचं आयोजन होतं. त्यांचं देखील आम्ही स्वागत करतो नेवासा नगरीमध्ये. बिग बॅटल ऑफ द टू टीम. यावेळेचा बॉल उसळी घेणारा चेंडू मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय. अनिर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय. ऐतिहासिक असा महाराष्ट्र आपला. आणि महाराष्ट्रामध्ये जर बघितलं ना तुम्ही, नगर जिल्हा देखील ऐतिहासिक आहे. पूर्वीचा अहमदनगर जिल्हा आणि सध्याचा अहिल्यानगर जिल्हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वाधिक मोठा असलेला जिल्हा.
शिर्डीचं साईबाबा संस्थान खरं तर देशामध्ये नव्हे तर जगामध्ये फेमस आहे, याच नगर जिल्ह्याचं. यावेळेचा बॉल पुन्हा एकदा कव्हर मध्ये फटका, मिस टाइम आहे. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल, टिपला गेला जाईल, इथे विकेटचं पतन होईल. सौरभ इथे बाद होतोय. प्रचंड गर्दी आपल्याला बघायला मिळतीये. काय जबरदस्त क्राऊड आहे, तुम्ही बघू शकताय. एकदा स्पर्धा आवडली असेल तर जोरदार टाळ्या वाजवा आयोजकांसाठी. खर तर आयोजकांना फक्त टाळ्यांची दाद हवी आहे. भारत सरकारने अजून टाळ्यांवरती जीएसटी लावलेला नाहीये, त्यामुळे टाळ्या वाजवायला अडचण नाहीये. आमचे नगर जिल्ह्याची आन बान शान हरिभक्त पारायण इंदोरीकर महाराज नेहमी सांगतात, या जन्मी जर चांगल्या कामासाठी टाळ्या वाजवल्या नाहीत तर पुढच्या जन्मी नको तिथं टाळ्या वाजवाव्या लागतील. त्यामुळे चांगल्या कामासाठी टाळ्या वाजवा, चांगल्या कामाचं कौतुक करा. इथे नक्कीच आता टाळ्या वाजल्या जातील. नक्कीच सामना देखील रंगलेला आहे. यावेळेस गुडघा टेक फटका खेळायचा प्रयत्न होता, मिस टाइम राहिलाय तिथे मैदानाच्या आतमध्ये. शॉर्ट फाईन लेग मध्ये चेंडू मार्गस्थ होतोय तिथे. एकच धाव मैदानाच्या आतमध्ये. जिंदगी का रास्ता आसान नहीं होता, बिना संघर्ष का कोई भी आदमी महान नहीं होता, जब तक ना पडे पत्थर पे हथौड़े के घाव, पत्थर भी भगवान नहीं होता. देवाला देव पण आणायचा असेल तर टाक्याचे घाव सोसावे लागतात, आणि तुम्हाला आम्हाला जर सामना जिंकायचा असेल तर संघर्ष करावाच लागतो. मोठा संघर्ष आहे मैदानाच्या आतमध्ये. यावेळेचा बॉल सुरेख सुरेख गोलंदाजी तिथे मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते. निर्धाव चेंडू बरोबरीत आपण पाहतो इथे षटक क्रमांक 1 चा खेळ संपेल. धाव फलकावरती आपण पाहतो इथे फक्त 4 धावा आहेत. बिग बॅटल ऑफ द टू टीम. इथे 2 टीम आहेत, मोठ्या आहेत, त्यांच्यामध्ये संघर्ष देखील मोठा बघायला मिळेल. इथे उपस्थित होत आहेत आदरणीय गीते दादा, आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. खरं तर आयोजकांना मार्गदर्शन देखील खूप मोठं लाभलेलं आहे. बॅटिंग पॉवर प्लेचा देखील वापर झालेला आहे. खरं तर मी मार्गदर्शन या विषयावरती देखील बोलणार आहे. सचिन तेंडुलकर सरांनी आपल्या मुलाखतीमध्ये एकदा सांगितलं की मी एका 5 स्टार हॉटेलमध्ये जेवण्यासाठी गेलो आणि तिथे मला वेटरने सांगितलं की सचिन सर, तुम्ही जे कोपऱ्यावरती पॅड लावताय त्याच्यामुळे तुम्हाला कव्हर ड्राईव्हचे फटके खेळता येत नाही, तुम्ही ते पॅड वापरू नका. खरं तर सचिन तेंडुलकर सरांनी राग मानला नाही. दुसऱ्या दिवशी ते अंमलामध्ये आणलं, पॅड काढून ठेवलं, आणि त्यानंतर सचिन तेंडुलकर सरांचे कव्हर ड्राईव्ह स्क्वेअर कटचे फटके इतके जबरदस्त बघायला मिळाले. असं मार्गदर्शन, तुम्हाला मार्गदर्शन कोण करतं याला महत्त्व नाही, परंतु मार्गदर्शन, तो सल्ला किती महत्त्वाचा आहे हे डोक्यामध्ये घ्या. आता मार्गदर्शन ज्ञान फाउंडेशनला अनेक दिग्गज व्यक्तींचं लाभलेलं आहे. कला, क्रीडा, साहित्य, शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करणारी संस्था आहे, मोठी संस्था या परिसरामधील. यावेळेचा बॉल मजबूत बल्ला, तुफानी हल्ला बघायला मिळतोय. शिवछत्रपतींचा छावा. भावा इथे मिळतील 6 धावा. बिग हिट. थँक्यू डीजे, थँक्यू. खरं तर इथे पुन्हा एकदा आपण पाहतोय उपस्थित होत आहेत या स्पर्धेच्या निमित्ताने. आपण पाहतोय इथे आदरणीय दमदार व्यक्तिमत्व आलेल्या सर्व मान्यवरांचं आम्ही स्वागत करतो. खरं तर सचिन तेंडुलकर सरांचे मी अनेक किस्से तुम्हाला सांगू शकतो, ज्यांच्या माध्यमातून यावेळेचा बॉल डीप लॉंग ऑफ मध्ये फटका सजवलाय. त्यावरती देखील एक A1 क्वालिटीचा दर्जेदार चौकार. इथे उपस्थित होत आहेत हापसे बाईकचे सर्वे सर्वा, त्यांचं देखील आम्ही या मैदानावरती सहर्ष स्वागत करतोय. डीजे थँक्यू. मॅच देखील ऑन आहे. चौकारा बरोबर आहेत. इक्वेशन बदललं जाईल, आमचे गुणलेखक मित्र कळवत आहेत. 14 धावा धाव फलकावरती. 14 एप्रिलचा दिवस देखील महत्वाचा आहे. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, विश्वरत्न, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती. सर्वसामान्य व्यक्तीला देखील एकाच मताचा अधिकार आहे. भारताच्या
पंतप्रधानांना देखील एकाच मताचा अधिकार. फटक्यामध्ये होतं वजन. धावा मिळतील अर्धा डझन. बिग हिट. थँक्यू 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 डीजे. धावफलकावरती 20 धावा एका गड्यांच्या मोबदल्यामध्ये. जिंकण्याचं समीकरण असेल 27 चेंडू 23 धावेंची आवश्यकता आहे. आयुष्यामध्ये तुम्हाला कमबॅक करता आलं पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांनी पुरंदराच्या तळामध्ये काही किल्ले देऊ केले आणि त्यानंतर केलेलं छत्रपती शिवाजी महाराजांनी कमबॅक काय जबरदस्त होतं. तोरण्याला पहिलं तोरण लावलं, पहिला किल्ला जिंकला आणि त्या किल्ल्याला मात्र तोरणा नाव देऊन स्वराज्याला तोरण लावलं. छत्रपती शिवाजी महाराजांचा एक मोठा इतिहास महाराष्ट्राला लाभलाय. आज सामना देखील महत्वाचा. यावेळेचा बॉल बॅक टू द बॉलर. माती कापड चेंडू जाईल सीमारेषा पार. या चेंडूवरती येतोय ज्ञान प्रीमियर लीगचा सनसनीत चौकार. धावफलकावरती 24 धावा आहेत. जबरदस्त सामना इथे रंगलाय. यावेळेचा बॉल कव्हर झोन मध्ये खेळून काढलाय. तिथे एक धाव आपल्याला इथे बघायला मिळते. यानंतर आपण ऑफिशियल टाइम आउट देखील होतोय. पंच ऑफिशियल टाइम आउट आहे. आपण त्यानंतर मात्र पुन्हा एकदा जोडलो जातोय. तोपर्यंत डीजे ऑपरेटर यांना संधी देऊयात. हॅलो थँक्यू डीजे. हॅलो 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 थँक्यू डीजे. जिंकण्यासाठी हॅलो लागतंय. हॅलो हॅलो अजून देखील आपण हॅलो. पाहतो इथे 24 चेंडू मध्ये 18 हॅलो. धावा. हॅलो वायरलेस माईक चालू हॅलो करा. हॅलो हॅलो नक्कीच हॅलो हॅलो. तर अगदी आपण ज्यांची आतुरतेने वाट बघत होतो, अगदी त्यांच्या आगमनापूर्वी ज्यांचा नामोल्लेख या ठिकाणी केलेला आहे, शिवभक्त प्रतिष्ठानचे अध्यक्ष व टायगर ग्रुपचे संस्थापक आदरणीय पैलवान अनिकेत भाऊ घुले यांचं खास पुण्याहून या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे आणि नक्कीच त्यांचं या ठिकाणी मनस्वी हार्दिक स्वागत. अगदी आपण या ठिकाणी बघू शकता युवा नेतृत्व, शिवभक्त प्रतिष्ठानचे अध्यक्ष व टायगर ग्रुपचे संस्थापक आदरणीय पैलवान अनिकेत भाऊ घुले यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. साहेबांचं देखील या ठिकाणी आपल्या सर्वांच्या वतीनं मनस्वी मनापासून मनापर्यंत हार्दिक स्वागत. खास पुण्याहून या ठिकाणी त्यांनी आपला बहुमोल वेळ खर्च करीत असताना या ठिकाणी येणं केलेलं आहे. आपल्या सर्वांच्या वतीनं पुन्हा एकदा पैलवान अनिकेत भाऊ घुले साहेबांचं मनापासून मनापर्यंत हार्दिक स्वागत. थँक्यू डीजे. उपस्थित होत आहेत तरुणांच्या गळ्यातील ताईत टायगर ग्रुप चे सर्व आपण पाहतोय. अनिकेत भाऊ घुले या ठिकाणी उपस्थित होत आहेत. खरं तर तानाजी भाऊ जाधव आणि त्याचबरोबर इथं अनिकेत भाऊ घुले दो दिल एक जान आहे. यावेळेचा बॉल लिडिंग एज इथे विकेटचा प्राप्त होते मैदानाच्या आतमध्ये. आलेल्या सर्व मान्यवरांचं आम्ही स्वागत करतो या मैदानावरती. विकेट देखील प्राप्त होती आहे. मान्यवरांना मी विनंती करतोय आपण व्यासपीठावरती विराजमान हो. अतिशय दमदार नियोजन. चला फलंदाज लवकर या. खरं तर सचिन तेंडुलकर सर आणि ब्रॅड हॉग यांचा देखील मी तुम्हाला एक किस्सा सांगतो. ब्रॅड हॉग यांच्या एका खराब चेंडूवरती सचिन तेंडुलकर आउट झाले. त्यावेळेस ब्रॅड हॉगला प्रचंड आनंद झाला. त्यानंतर आदरणीय धनुभाऊ काळे आणि आदरणीय राजूभाऊ काळे
यांचं देखील या ठिकाणी सामूहिक आगमन मात्र या ठिकाणी होतंय. या दोन्ही मान्यवरांचं देखील आपल्या सर्वांच्या वतीनं मनस्वी हार्दिक स्वागत. त्यावेळेस आपण पाहतोय खरं तर ज्यावेळेस ब्रॅड हॉक सचिन तेंडुलकर सरांकडे पोहोचला आणि म्हणलं की सर मला तुमची सही पाहिजे, त्यावेळेस सही केली आणि सचिन तेंडुलकर सरांनी सांगितलं की या चेंडूवरती मी परत कधीच आऊट होणार नाही. त्यानंतर सचिन तेंडुलकर सर आणि ब्रॅड हॉक तब्बल 45 ते 50 वेळा एकमेकांच्या समोर आले आणि सचिन तेंडुलकर सर कधीच आऊट झाले नाहीत. खरं तर हे का शक्य झालं माहिती आहे का? 1000 वेळा सचिन सरांनी तो व्हिडिओ ॲक्शन रिप्लेमध्ये पाठीमागे बघितला. या खराब चेंडूवरती मी कसा आऊट झालो, एक चूक त्यांनी ती दुरुस्त केली. अशा चुका खरं तर तुम्हाला आम्हाला देखील टाळता आल्या पाहिजेत. मॅच देखील महत्त्वाची आहे. डॉट चेंडू आपल्याला बघायला मिळत आहेत. जबरदस्त प्रेक्षक राजा देखील इथे उपस्थित आहे. आज मान्यवरांचं देखील आगमन झालेलं आहे. नेवासेचे API साहेब अमोलजी पवार साहेब देखील उपस्थित आहेत. सदरक्षणाय खलनिग्रहणाय सज्जनांचा आदर करू दुर्जनांचा नाश करू हे ब्रीदवाक्य घेऊन निघालेले महाराष्ट्र पोलीस इथे आपल्याला बघायला मिळत आहेत. प्रचंड गर्दी आज या मैदानावरती. मैदानाचे अनेक रेकॉर्ड देखील मोडलेत. या मैदानाचं सौजन्य आपल्याला ज्यांच्या माध्यमातून लाभलं असे ठाणगे बंधू ठाणगे साहेबांचं देखील आम्ही मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. कारण क्रिकेटचे मैदान म्हणजे अक्षरशः हृदय आहेत. यावेळेचा बॉल सुरेख सुरेख गोलंदाजी बघायला मिळते. निर्धाव चेंडू प्राप्त होत आहेत. सामना देखील अतिशय महत्वाचा आहे. षटक क्रमांक 3 चा खेळ आपण पाहतोय मार्गस्थ आहे. 1 लाख रुपयांचं पारितोषिक आहे. लकी ड्रॉ साठी देखील एक इलेक्ट्रॉनिक बाईक हापसे बंधू यांच्या माध्यमातून प्रेक्षक राजांचा अफाट जनसमुदाय या मैदानावरती बघायला मिळतोय. क्रीडा रसिकांच्या आवडती स्पर्धा DPL सीझन 2. यावेळेचा बॉल कट केलाय. इथे आशिषला टाटा गुडबायकर चेंडू जाईल सीमारेषा पार. या चेंडूवरती देखील ज्ञान प्रीमियर लीगचा A1 क्वालिटीचा दर्जेदार चौकार. 26 धावा इथे 30 धावा धावफलकावरती आहेत. दुरुस्ती करतोय. 30 धावा धावफलकावरती देखील प्राप्त झाल्यात. 3 षटकांचा खेळ देखील कंप्लीट होतोय. 2 गडी देखील बाद झालेत. उर्वरित 18 चेंडू आणि अजून देखील पाहायचंय जॅकपॉट ओव्हर मॅजिक ओव्हर आपल्याला इथे बघायला मिळते. आजचे प्रमुख पाहुणे आपण पाहतो इथे शिवभक्त प्रतिष्ठानचे अध्यक्ष पुणे परिसरामधील तरुणांच्या गळ्यातील ताईत पैलवान अनिकेत भाऊ घुले. खरं तर अनेक दिवसांपासून समाजकार्यामध्ये एक मोठा सहभाग आपल्याला इथे बघायला मिळतो. सामाजिक कार्य मोठं आहे शिवभक्त प्रतिष्ठानचं. टायगर ग्रुपच्या सोबत त्यांनी देखील चांगलं काम केलंय. ओके, नक्कीच शिवभक्त प्रतिष्ठानचे अध्यक्ष आपल्या समवेत आहेत. त्यांचं देखील स्वागत. यावेळेचा बॉल पुन्हा एकदा मिस टाइम स्ट्रोक. संधी प्राप्त झाली आहे. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल टिपला गेला झेल. बिग विकेट डाऊन मैदानाच्या आतमध्ये. इथे झेल बादच्या स्वरूपामध्ये विकेट जाईल मैदानावरती. ऋषी मैदानाच्या आतमध्ये बाद होतोय मैदानाच्या आतमध्ये. एकंदरीत जर आपण बघितलं आतापर्यंत विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये होतंय. यानंतर इक्वेशन देखील बदललं जाईल. 17 चेंडू 13 ची मॅच आहे. मेगा फायनल महांतिम सामना मैदानाच्या आतमध्ये रंगलेला आहे. आमची संपूर्ण ऑफिशियल टीम देखील सज्ज आहे. खास करून मुंबईवरून पंचांचं आमंत्रित केलं होतं. मुंबईचा पॅनल आपल्याला इथे आज नेवासाच्या मैदानावरती बघायला मिळतोय. यावेळेचा बॉल मिड ऑफ मध्ये मार्गस्थ केलाय. तिथे क्षेत्ररक्षक देखील तैनात. सुरेख क्षेत्ररक्षण आपल्याला बघायला मिळतंय. 1 धाव प्राप्त होतीये. एका धावे बरोबरीत धावफलक देखील पुढे जाईल. मोठा संघर्ष आपल्याला बघायला मिळतोय. अजून देखील जिंकण्यासाठी आपण पाहतो इथे जॅकपॉट ओव्हर आपल्याला इथे बघायला मिळते. मॅजिक ओव्हर आहे. इथे
झाली तर दिवाळी, नाहीतर शिमगा देखील बघायला मिळतो. कारण 16 पेक्षा अधिकच्या धावा आल्या तर तुम्हाला अधिकचे धावफलक तुमचं पुढे जाईल आणि 16 पेक्षा कमी धावा आल्या तर तुम्हाला तोटा देखील सहन करावा लागेल. नक्कीच एक चांगली ओव्हर इथे मैदानाच्या आतमध्ये. या वेळेचा बॉल पाहायचंय तिथे मैदानाच्या आतमध्ये. उजव्या इष्टीच्या बाहेरचा चेंडू. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 22. व्हाईट बॉल. पंचांचे दोन्ही हात जमिनी समांतर. धाबा येतील अवांतर. मान्यवरांची उपस्थिती देखील होतीये. अनेक मान्यवर नेवासा परिसरामधील सर्व बक्षीसदात्यांचा आम्ही मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. एक मोठी स्पर्धा इथे बघायला मिळते. यावेळेचा बॉल, हा बॉल देखील वाईट चेंडू. मंडळी कष्टाने कमवलं आणि इन्कम टॅक्स मध्ये गमावलं अशी अवस्था बघायला मिळते. एक एक धाव मोठ्या कष्टाने कमवली आणि इथे अतिरिक्त स्वरूपामध्ये धावा खर्च होत आहेत. जिंकण्याचं समीकरण देखील अगदी सोपं होतं. इथे मॅजिक ओव्हर आहे. मॅजिक ओव्हर मध्ये आपण पाहतो इथे अतिरिक्त धावा खर्च होत आहेत. अधिकच्या धावा संघासाठी धोक्याच्या असतील. यावेळेचा बॉल डान्सिंग डाऊन द ट्रॅक. पुढे येत फटका खेळण्याचा प्रयत्न होता मैदानाच्या आतमध्ये. निर्धाव चेंडू बघायला मिळतोय. सामाजिक शैक्षणिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणारी संस्था ज्ञान फाउंडेशन, समाजकार्यामध्ये मोठा हिरिरीने भाग घेणारी संस्था इथे आज आपल्याला बघायला मिळते. ज्ञान फाउंडेशन, पसायदान स्पोर्ट क्लब, ज्ञान प्रीमियर लीगचा थरार. यावेळेचा बॉल पुढे येत फटका खेळण्याचा प्रयत्न होता. ज्यांच्या माध्यमातून आपल्याला या स्पर्धेमध्ये ई बाईक सौजन्य लाभले असे हापसे बंधू या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. 1 लाख रुपयांचं पारितोषिक आहे. आकर्षक असा झळाळता करंडक तुम्ही मुख्य व्यासपीठावरती बघू शकताय. एक आकर्षक असा करंडक. यावेळेचा बॉल पाहायचंय तिथे पंचांचं बोट आकाशाकडे जाईल. आतापर्यंत 4 चेंडू झालेत आणि फक्त 4च धावा आल्यात. प्रेक्षकांचा अफाट प्रतिसाद या स्पर्धेला लाभलेला आहे. भूतोना भविष्य असा प्रेक्षक वर्ग इथे उपस्थित आहे. प्रेक्षक गॅलरी आज अफाट इथे भरलेली आहे. एक मोठी स्पर्धा आपल्याला इथे बघायला मिळते. नेवासा तालुक्यामधील मानाची, सन्मानाची, अभिमानाची, प्रतिष्ठेची एक दैदिप्यमान क्रीडा महोत्सव आपल्याला इथे बघायला मिळतोय. ज्ञान प्रीमियर लीगचा थरार सीझन 2 मध्ये एक रंगतदार सामना. आकर्षक अशी लाइटिंग देखील आपल्याला बघायला मिळते. एक बिग बॅटल आपल्याला इथे बघायला मिळते. 2 टीमा, 12 संघांचा सहभाग. आतापर्यंत 10 संघांचा प्रवास इथे येऊन थांबलेला आहे. उर्वरित 2 संघ इथे लढत आहेत. संघर्ष जितना बडा जीत उतनी शानदार होती है. बघायचे आज हे मैदान कोण गाजवणार. नेवासा तालुक्याचा किंग कोण बनणार आज या मैदानावरती. यावेळेचा बॉल मिस टाइम. फटका हवेमध्ये. इथे मात्र जेल देखील सुटलेला आहे. कॅच छूटा, गेंदबाज का दिल भी टूटा. इथे मात्र आपण पाहतोय जेल सुटलेला आहे. क्रिकेटमध्ये म्हटलं जातं पकडो कॅचेस जीतो मॅचेस, कॅचेस विन द मॅचेस, छोडो कॅचेस गमाव मॅचेस. आतापर्यंत 6 धावा इथे वसूल केल्यात. अजून देखील एक चेंडू. जॅकपॉट ओव्हर इथे पाहायचंय. आता मायनस मध्ये देखील धावफलक जाऊ शकतो. यावेळेचा बॉल फटका सजवलाय तिथे. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. यावेळेस देखील झेल सुटलाय. कदाचित इथे मला वाटतंय आज या क्षेत्ररक्षकांनी डोक्याला लावायसाठी घेतलेलं तेल कदाचित हातामध्ये तसंच राहिलेलं आहे. अगदी सहजरित्या चेंडू निसटतायत. नक्कीच एक मोठी फाईट इथे मैदानावरती बघायला मिळते. किस्मत की देवी मेहरबान तो बल्लेबाज पहलवान. उपस्थित होत आहेत सन्मान्य अक्षय भाऊ टेकाळे साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत. आपलं देखील स्वागत असेल. मॅजिक ओव्हर संपली आहे. या षटकामध्ये धावा आल्यात.
8 धावा आल्या होत्या, त्यातल्या 4 मायनस करून इथे इक्वेशन देखील सांगितलं जात आहे. 12 चेंडूमध्ये 9 धाब्यांची आवश्यकता आहे. पंच काय विचारलंय का? ओके, 12 चेंडू 9 ची मॅच आहे. अजून देखील मॅच संपलेली नाहीये. 12 चेंडू 9 ची मॅच आपल्याला इथे बघायला मिळते. चमचमता करंडक आपल्याला इथे बघायला मिळतोय. जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये रंगलेला आहे. आतापर्यंत विकेट जर बघितल्या 4 विकेट देखील गमावल्यात. 12 चेंडू 9 ची मॅच. इथं 2 कॅच जर झाले असते ना, दबाव देखील वाढलेला बघायला मिळाला असता. एक एक चूक, मी नेहमी सांगतो तुम्हाला, कणभर चूक तुम्हाला आबळभर सजा देऊन जाते. खरं तर विजयाच्या शोधामध्ये निघलेल्या दोन्ही टीम आहेत. यावेळेस रोहित, यावेळेसचा बॉल, संधी निर्माण झाली आहे. क्षेत्ररक्षक यावेळेस एक जबरदस्त झेल. थँक्यू. आता क्षेत्ररक्षक डीजे थँक्यू. क्षेत्ररक्षक काय म्हणत असेल माहिती का? देवाकडे नाकी डोळी छान बायको मागावी आणि देवाने पदरात कटरीना कैपच टाकावी. असा जबरदस्त क्षण आपल्याला बघायला मिळतोय. एक जबरदस्त झेल. खरं तर या कॅच साठी मला वाटतं देवाकडे देखील प्रार्थना केली असेल. फायनल सामन्यामध्ये टिपलेला हा क्षण, नक्कीच हा आनंद आपल्याला इथे बघायला मिळतोय चेहऱ्यावरती. नक्कीच नक्कीच उत्साह, आनंद इथे बघायला मिळतोय. प्रेक्षक राजांचा अफाट प्रतिसाद या स्पर्धेला लाभलेला आहे. आणि मैदानाच्या आतमध्ये पाहायचे पंच काय कळवत आहेत. इथे इट्स अ नो बॉल. हरे राम कृष्ण जगन्नाथम, ये क्या हो गया, ए मोये मोये हो गया. इथे पुन्हा एकदा जीवदान. इथे आपण पाहतोय, मला वाटतंय सर्कल मध्ये कमी क्षेत्ररक्षक असल्या कारणाने नो बॉलची घोषणा झालेली आहे. यासाठी तुम्हाला ऑफिशियल पंच हवे असतात. आताच्या किती रन घ्यायच्यात सर? नो बॉलची एकच ना? 2. ओके, 2 धावा इथे काउंट करतोय. इथे आपण पाहतोय शेवटचे 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 7 धाब्यांची आवश्यकता असेल. देव लागला द्यायला आणि पदर नाही घ्यायला, अशी अवस्था. खरं तर दैव देतं आणि तुमचं कर्म नेतं. कर्म जर चुकलं ना, तुम्हाला फेरा पडणारच आहे. 2 धावा इथे काउंट करतोय. नक्कीच एक मोठा सामना आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय. अतिशय सुंदर अशी लाइटिंग या ठिकाणी बघायला मिळते. SS लाईट अँड साऊंड सिस्टीम यांच्या वतीने स्पर्धा देखील मोठी आहे. फ्री हिटचा बॉल असेल. खरं तर आता फ्री हिटच्या बॉलवरती क्षेत्ररक्षणामध्ये मला वाटतंय नक्कीच एक मोठी स्पर्धा आपल्याला इथे बघायला मिळते. 1 लाख रुपयांचं पारितोषिक असलेली स्पर्धा आहे. क्रिकेटचा खेळ जर तुम्ही बघितला ना, 270 प्लस जास्त नियम क्रिकेटच्या खेळामध्ये आहेत. क्रिकेटच्या खेळाचा उगम कुठे झाला याबाबत देखील अनेक प्रश्न आहेत. असं म्हटलं जातं की इंग्लंडमध्ये क्रिकेटच्या खेळाला सुरुवात झाली. तिसऱ्या पंचांकडे धाव घेतली का नाहीये याची शहानिशा करा. तिसरे पंच चेक करतील. क्रिकेटच्या खेळाचा उगम कुठे झाला याच्या बाबत देखील अनेक प्रश्न आहेत. असं म्हटलं जातं की प्रभू श्रीकृष्णांनी खेळलेला खेळ तो चेंडू फळे अर्थातच क्रिकेटचा खेळ आहे. त्यामुळे भारतामध्ये सुरुवात झाली असं म्हणतात. परंतु असं देखील म्हटलं जातं की इंग्रजांनी ज्या ज्या देशांवरती राज्य केलं ना, त्या त्या देशांमध्ये हा क्रिकेटचा खेळ प्रसिद्ध आहे. इथे तिसरे पंच कळवत आहेत. इथे बेस्ट टेक्नॉलॉजी ऑफ सिस्टीमचा वापर केलाय. पाहायचे मैदानावरती धाव घेतली आहे का याच्या बाबत देखील प्रश्नचिन्ह आहेत. आत्ताची 1 रन आणि त्याचबरोबरीत 9 चेंडू. सुवर्ण संधी इथे बघायला मिळेल. टेनिस क्रिकेट मधील सुवर्ण संधी. उघडा डोळे पहा नीट. पुढचा चेंडू असेल फ्री हिट. फलंदाजाकडे लायसन असेल. मोठा फटका इथे कन्वर्ट करण्यासाठी आपण पाहतोय. ज्ञान फाउंडेशन नेवासा तालुक्यामधील एक मोठी संस्था. ऐतिहासिक वारसा लाभलेला नेवासा तालुका.
अहिल्यानगर जिल्ह्यामधील एक महत्वाचा तालुका आणि आपण पाहतो या तालुक्यामध्ये रंगलेला हा बिग बॅटल. इथे मात्र पाहायचंय या पर्वाचा मानकरी कोण असणार, यासाठी संघर्ष अजून देखील सुरू आहे. फ्री हिटचा बॉल मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा पाहायचंय. यावेळेचा बॉल फटका फसला होता. एक धाबा लिये, दुसऱ्या धाब्यांसाठी प्रयत्न, घरट सोडलंय, फेकी खराब आणि इथे गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा देखील कंप्लीट होत आहेत. शेवटचे बॉल इथे शिल्लक असतील. 11 चेंडू 5 धाब्यांची मॅच आहे. मंजिल मिले ना मिले तो मुकद्दर की बात है, लेकिन हम कोशिश भी ना करे ये तो गलत बात है. प्रयत्न करावे लागतील. प्रयत्नांती परमेश्वर. प्रयत्न जर प्रामाणिक असतील तर यशाला देखील पर्याय नाहीये. यावेळेचा बॉल आणखीन एकदा आधीच कर्ज बाजारी, त्यात उसना मागतो शेजारी. व्हाईट बॉल इथे मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय. संघर्ष मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळाला होता थोडासा, परंतु इथे जिंकण्यासाठी 11 चेंडू 4 ची मॅच. या पर्वाचा मानकरी कोण असेल? आधीच कर्ज बाजारी आणि त्यात उसना मागतो शेजारी. प्रचंड कर्ज. यावेळेस फटका सुरेख आणि यावेळेस या पर्वावरती नाव कोरलंय. 2025 चा चॅम्पियन ठरला DPL या पर्वाचा CSK. थँक्यू. जबरदस्त सेलिब्रेशन करत इथे फायनलचा विजेता राहिलाय मैदानाच्या आतमध्ये CSK. कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन टीम. थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. डीजे थँक्यू. कॉंग्रॅच्युलेशन टीम. तर पराभूत टीम विघ्नार्था, आपण देखील अतिशय सुंदर खेळ केलाय. सर एक मिनिट. बेधुंद सागराच्या लाटेमध्ये कधी मागे तर कधी पुढे जायचं असतं. बेधुंद सागराच्या लाटेमध्ये कधी मागे तर कधी पुढे जायचं असतं. अरे वेड्या, नेहमीच काय जिंकायचं, कधी कधी हरून सुद्धा मन जिंकायचे असतात. हार्ड लक टीम विघ्नार्था. पुढच्या वर्षीसाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा असतील. यानंतर मी जाऊन पोहोचतोय पुन्हा एकदा आमच्या समोर मुख्य व्यासपीठावरती आदरणीय साळुंके सर त्या ठिकाणी उपस्थित आहेत. या सर, आपलं देखील स्वागत आहे. हॅलो हॅलो. ज्ञान फाउंडेशन व पसायदान स्पोर्ट्स क्लब आयोजित ज्ञान प्रीमियर लीग 2025 आपल्या सर्वांचं मी या कार्यक्रमात मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. विजेत्या संघाचं सर खूप खूप अभिनंदन. सर्व खेळाडू व सर्व संघ मालकांना विनंती आहे की आपण मुख्य स्टेजच्या समोर यायचं आहे. लगेचच आपण प्राइज डिस्ट्रीब्युशन सेरेमनी या ठिकाणी सुरू करतोय.
आणि या ठिकाणी सर्वांना विनंती आहे की आपण स्टेजकडे या ठिकाणी ज्ञान प्रीमियर लीग 2025 या ठिकाणी मुख्य कार्यक्रमाला आपण या ठिकाणी सुरुवात करत आहोत. सर्व खेळाडू व सर्व संघ मालक, सर्व क्रीडा रसिक यांना विनंती आहे की आपण मुख्य स्टेज समोर मुख्य कार्यक्रमाला या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. सर्वांना विनंती आहे की थोडं थोडं मागं सरका, बाउंड्रीच्या मागं जा. ज्ञान प्रीमियर लीगचं दुसरं पर्व या ठिकाणी मोठ्या जल्लोषात या ठिकाणी संपन्न होत आहे. सर्व क्रिकेट प्रेमी व सर्व क्रिकेट संघाचे जे मालक आहेत, खेळाडू आहेत, सर्वांना विनंती आहे की आपण मुख्य स्टेज समोर यायचं आहे.